हरिओम. मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी गवळी, KSKW महाविद्यालय सिडको. आज मी आपण योगासन पूर्व हालचाली शिकलेलो आहोत, स्थिती बदल शिकलेलो आहोत. आज आपण आसनांना सुरुवात करणार आहोत. आज माझ्या सोबत या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू कुमारी तनया गायधनी या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबतच फाल्गुनी बोरसे राज्यस्तरीय खेळाडू आहेत आणि आता आपण आपलं सेशन सुरू करणार आहे. त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना मदत करणारे प्राध्यापक दीपक जाधव सर या ठिकाणी आहेत. तर सुरू करायचं आपण. ओके. कालच्या योगासन पूर्व हालचालींची तुम्ही प्रॅक्टिस केली होती, म्हणजे आज तुम्हाला आसन करताना कोणताही त्रास होणार नाहीये. आता आपण सुरुवात कशाने करायची आहे? प्रार्थनेने आणि ओंकाराने सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रथम ओंकार घेतो आणि त्याच्यानंतर आपण प्रार्थना घेत असतो, म्हणजे गुरुवंदना घेत असतो. तर गुरुवंदनेसाठी ओंकारासाठी आता आपल्याला दंड स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये जात असताना मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे प्रथमतः आपल्याला श्वास घेत दोन्ही हात समोर, श्वास घेत दोन्ही हात समोर करायचे. श्वास सोडत गुडघ्यातून वाकत, म्हणजे पुढच्या बाजूला वाकत तुम्हाला दोन्ही पायांच्या चवड्यांवरती यायचंय. या पद्धतीने चवड्यांवर आले, दोन्ही हात तुमच्या शरीराला बाजूला आहे त्यांचाच आधार घेत प्रथमतः तुमचा डावा पाय समोर आहे, नंतर उजवा पाय समोर आहे. यानंतर आपल्याला जी बैठक स्थिती आपल्याला व्यवस्थित असेल, म्हणजे सुखासन असू द्या, स्वस्तिकासन असू द्या, पद्मासन असू द्या, वज्रासन असू द्या, किंवा तुम्ही साधी मांडी घालून बसले तरी चालेल, की ज्याच्यात तुमची एकाग्रता साधता येईल अशा स्थितीमध्ये तुम्हाला यायचंय. आता या ज्या बैठक स्थितीमध्ये तुम्हाला काय करायचंय? प्रथमतः हाताची ध्यान मुद्रा करायची. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, पुन्हा एक मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. आपण आता प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थनेसाठी हात जोडले तरी चालेल. ही गुरुवंदनेची प्रार्थना आहे. जर तुम्हाला ध्यान मुद्रा करायची असेल, ध्यान मुद्रेमध्ये पण तुम्ही असू शकतात. सगळेजण माझ्या मागे प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. 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 दोन्ही हातांनी एकमेकांवर दर्शन करायचंय. तळहात डोळ्यांवर द्यायचे आणि प्रकाशाचा अनुभव घेत अलगद डोळे उघडायचे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप छान प्रार्थनेमध्ये म्हणजे गुरुवंदनेमध्ये आपण आपलं एक योगिक वातावरण तयार केलेलं आहे. आता सगळेजण आसनं शिकायला तयार आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आसनांची सुरुवात एक विशिष्ट पद्धतीने असते. जसं बाळ जन्माला आल्यानंतर ते शयन स्थितीमध्ये असतं, नंतर ते बैठक स्थितीमध्ये येतं, नंतर विपरीत शयन स्थितीमध्ये म्हणजे पालथं पडतं, पडायला लागतं आणि नंतर ते उभं राहायला लागतं. ही जी त्याची हालचाल आणि त्याचं जशी प्रगती होते त्या पद्धतीने आपण साधारणतः त्याच क्रमाने आसनं घ्यायची असतात. म्हणून आज आपण प्रथमतः जे आसन घेणार आहोत ते आहेत द्विपाद उत्तान पादासन. बरोबर आहे. आता यासाठी आपल्याला शयन स्थितीमध्ये जावं लागणार आहे. तर त्याच्यापूर्वी आपण ज्या बैठक स्थितीमध्ये होतो तर आपल्याला त्या बैठक स्थितीमधून आपल्याला पूर्ण बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. मग बैठक स्थितीमध्ये येत असताना तुम्हाला प्रथमतः डावा पाय समोर घ्यायचा आहे, नंतर उजवा पाय समोर घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही बैठक स्थितीमध्ये आलेले दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यातून तुम्ही स्वस्थ बैठक स्थितीमध्ये जाऊ शकता. स्वस्थ बैठक स्थितीमध्ये जाण्यासाठी तुमच्या हाताचे जे पंजे होते ते फक्त काय करायचे, बोटांची दिशा जी पुढच्या बाजूला होती ती आता कशी असणार आहे, मागच्या बाजूला असणार आहे. या पद्धतीने तुम्ही हातांची स्थिती घेतलेली आहे. तर आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतले. आता तुम्ही स्वस्थ बैठक स्थितीमध्ये आले. तर याच्यामध्ये द्विपाद, द्विपाद म्हणजे द्वि म्हणजे दोन, पाद म्हणजे पाय. दोन पायांचं जे द्विपाद, दोन पायांचं उत्तान. मग उत्तान म्हणजे उचलणे. दोन पाय उचलून जे करावयाचं आसन असतं त्याला काय म्हणतात, द्विपाद उत्तान पादासन. ते आता तुम्ही करणार आहात. त्याच्यासाठी आपल्याला प्रथमतः काय, कोणत्या अवस्थेमध्ये जायचंय, शयन स्थितीमध्ये. मग शयन स्थितीमध्ये जाण्यासाठी प्रथमतः तुम्हाला दोन्ही पाय आपल्या शरीर एकमेकांजवळ आणायचे. दोन्ही हात जे तुम्ही बॅक साईडला टेकवलेले होते ते तुमच्या शरीराजवळ आहेत. आणि आता आपल्याला शयन स्थितीत जाण्यासाठी थोडस पुढे सरकले तरी चालू शकेल तुम्ही त्या स्थितीमध्ये. याच्यानंतर आपल्याला दोन्ही हातांचा आधार घेत म्हणजे मनगटापासून तर हातांच्या कोपरापर्यंत तुम्हाला हळूहळू टेकत, त्याच्यानंतर पाठीचा वरचा मणका वगैरे टेकत, शोल्डर, मान आणि कपाळ, सॉरी डोकं तुम्हाला टेकवायचंय. या पद्धतीने तुम्ही शयन स्थिती पूर्ण केलेली आहे. आता हे आडव्या डायरेक्शन मध्ये पण आपण दाखवू शकतो म्हणजे तुम्हाला ते परफेक्ट येऊन जाईल. तर आडव्या स्थितीमध्ये दाखवण्यासाठी तनया आता या ठिकाणी या मॅट वरती येते. एक आडव्या डायरेक्शन मध्ये राहील आणि एक उभ्या डायरेक्शन मध्ये राहील. तर या पद्धतीने तुम्ही करणार आहात. एक काम करायचं, या बाजूने येऊन जा म्हणजे त्यांना पाय किती प्रमाणात उचलले गेले ते कळेल. शयन स्थितीमध्ये जायचं. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं, ज्यांना हर्निया असेल, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल त्यांनी हे आसन करायचं नाहीये. असं हे द्विपाद उत्तान पादासन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. ती महत्वाची गोष्ट अशी आहे की या आसनामध्ये प्रथमतः आपण एका पायाची कोणती कृती करत असतो. जसं आपण योगासन पूर्व हालचालीमध्ये बघितलं होतं, एक पाद चक्र, नंतर द्विपाद चक्र, तसंच एक पाद सायकलिंग, द्विपाद सायकलिंग. पण मात्र याच्यात पहिले द्विपाद उत्तान पादासन आपण करणार आहोत, नंतर एकपाद उत्तान पादासन करणार आहोत. तर त्याचं कारण आता तुम्ही जेव्हा आसन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. उलट याच्यात एकपाद उत्तान पादासन मध्ये दोन विरुद्ध ताण येत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ताण जास्त जाणवतो. म्हणून पहिले प्रॅक्टिस आपल्याला द्विपाद उत्तान पादासनची करायची. मग याच्यासाठी आता आपल्याला प्रथमतः काय करायचंय, दोन्ही हात तुमच्या शरीराजवळच आहेत, मान सरळ आहे, या पद्धतीने डोकं टेकवलेलं आहे. शयन स्थितीमध्ये तुम्ही आहात. आता एकदा श्वास घ्या. श्वास घेतच तुमचे दोन्ही पाय जे आहेत ते जोडलेले आहेत. श्वास सोडा तुम्ही परत आणि श्वास घेत परत तुम्हाला हळूहळू दोन्ही पाय जे आहेत ते वरती उचलत घेऊन जायचे आणि शरीराला काटकोन करायचा आहे. श्वास हळूच समगतीत समलयित सोडून द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही हे जे आहेत शरीराला काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन करून या पद्धतीने तुम्ही द्विपाद उत्तान पादासन केलंय. याला तुम्हाला जास्तीत जास्त ताण देण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता, हे दोन्ही जे पाय आहेत या पद्धतीने जमिनीशी तुमचं शरीर आहे ते 45 अंशाचा कोन करतं. हे दिसायला सोपं आहे पण जास्त वेळ टिकून ठेवू शकत नाही.
आता आसन स्थिती सोडताना तुम्हाला हळूहळू कमरेपासून खाली हळूहळू दोन्ही पाय टेकवत द्यायचे. याच्यामध्ये गुडघे बेंड करण्याची वृत्ती होते, गुडघे बेंड होऊ द्यायचे नाहीये. याची आपण आवर्तन करू शकतो, पण ह्या स्थितीमध्ये आपण जास्त वेळ राहू शकत नाही. परत एक आवर्तन आपण करणार आहोत. श्वास घेत तुम्हाला दोन्ही पाय हळूहळू वरती घेऊन जायचंय कमरेपासून आणि शरीराबरोबर 90 अंशाचा कोन करायचा आहे. यानंतर थोडेसे पाय तुम्हाला परत खालचे जमिनीकडे घेऊन जायचे. या पद्धतीने तुम्ही हे द्विपाद पादासन केलं. याच्या ओटी पोटावर खूप मोठा ताण येत असतो. तुमच्या मांडीमध्ये ज्या पोटऱ्यांमध्ये ज्या नीला वगैरे असतात किंवा ज्यांना जास्त प्रवास करायला लागतो, जास्त उभं राहून काम करायला लागतं, तर त्या ठिकाणी तुमचा रक्तसंचय होत असतो. नीलांचं काम सुधारतं. श्वास सोडत तुम्हाला हळूहळू दोन्ही पाय खाली टेकवायचे. याच्यामध्ये टेकवताना एक वृत्ती होते की पटकन खालचा जो भाग आहे तो पटकन स्ट्रोक दिला जातो, जोरात आपटला जातो, तसं मात्र करायचं नाहीये. तर मग याचे जे फायदे आहेत, रिलॅक्स व्हायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात शरीरापासून जवळ या पद्धतीने ठेवायचं. हे आसन दिसायला जरी सोपं असलं तरी याच्यात खूप ताण तुमच्या ओटीपोटावर दिला जातो, तुमच्या पोटाच्या स्नायूंवर दिला जातो आणि त्याच्यामुळे महिलांसाठी हे आसन खूप उपयुक्त असं आसन आहे. त्याच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी हे आसन चांगलं आहे. पोटावरची कमरेची चरबी कमी करण्यासाठी आसन उपयुक्त आहे. त्याच पद्धतीने प्रजनन संस्थेमध्ये जे काम करणारे अवयव आहेत त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे द्विपाद उत्तान पादासन हे जे आसन आहे ते खूप उपयुक्त असं आसन आहे. याच्याबरोबर तुमच्या मांडीचे स्नायू, पायांचे स्नायू हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम याच्यामध्ये करत असतात. ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते तुमचं व्यवस्थितपणे होत असतं. नीलांचं कार्य सुधारतं आणि त्याचबरोबर पायांवर ज्यांना सूज येते ती सूज यापासून दूर होत असते. असं आता आपण द्विपाद उत्तान पादासन शिकलोय. आता यानंतर आपल्याला जे आसन करायचंय ते आहे एकपाद उत्तान पादासन. द्विपाद तुम्ही आता आसन कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की द्विपाद उत्तान पादासनामध्ये जितका ताण येतो त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात ताण तुम्हाला एकपाद उत्तान पादासन मध्ये येतो. आता दोन्ही पाय तुमच्या शरीराजवळ घ्यायचे आहेत, हात शरीराजवळ घेऊन शयन स्थिती पूर्ण करायची आहे. शयन स्थितीमधून आपण आता एकपाद उत्तान पादासन करणार आहोत. यासाठी तुम्हाला प्रथमतः तुमच्या डावा पाय जो आहे तो डावा पाय वरती उचलायचा आहे. डावा पाय वरती उचलत तुम्हाला तो शरीराची काटकोन स्थितीमध्ये आणायचा आहे आणि हात तुम्हाला थोडासा तिरकस केला तरी चालेल. ज्यांना शक्य नाही जास्त ताण घेणं ते फक्त असा काटकोनात ठेवू शकतात. आता याच्यामध्ये बघा हा दोन विरुद्ध ताण येतो, उजवा आणि डाव्या बाजूचा विरुद्ध ताण येतो आणि याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असतो. जांघेमध्ये पण ताण निर्माण होतो. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला द्विपाद उत्तान पादासनामध्ये जी फायदे होतात ते जास्त प्रमाणात होत असतात. श्वास सोडत हळूहळू तुमचा जो डावा पाय आहे तो जमिनीवर घेऊन जायचा आहे, स्ट्रोक द्यायचा नाहीये, हळूहळू तो जमिनीवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पुढचं दुसऱ्या बाजूने पण विकृती करायची हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या दोन्ही पायांनी आपल्याला हे एकपाद उत्तान पादासन करायचंय. एकपाद म्हणजे एकच पाय, उत्तान म्हणजे वर उचलून केलेलं आसन म्हणजे एकपाद उत्तान पादासन. आता तुम्हाला हळूहळू उजवा पाय वरती उचलत घेऊन जायचा आहे. उजवा पाय हळूहळू वरती उचलून घेऊन जायचा आहे. शरीराशी तो काटकोन करायचा आहे आणि नंतर तो थोडासा असा तिरकस घेतला तरी चालेल. तुम्हाला ही जर कम्फर्ट वाटत असेल तर याच्यात घ्या. नंतर हळूहळू ताण वाढवण्याच्या गोष्टी तुम्ही बदल करू शकता आणि ताण अनुभवा. आसन ही गोष्ट अशी आहे की स्वतः ताण अनुभवण्याची गोष्ट आहे आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करू शकता. या पद्धतीने एकपाद उत्तान पादासन आपण केलेलं आहे. याच्यात सुद्धा जी खबरदारी घ्यायची, ज्यांना हार्निया आहे, ज्यांना नुकतंच पोटाचं ऑपरेशन केलेलं आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांनी हे आसन करायचं नाहीये. आता आपल्याला परत हा जो उजवा पाय आपण वरती उचललेला होता म्हणजे आसन स्थिती सोडायची. आसन स्थिती सोडत असताना कमरेतून हळूहळू उजवा पाय खाली घेऊन जायचा आहे जमिनीवर. डाव्या पायाच्या चवड्याजवळच उजव्या पायाचा चवडा या पद्धतीने म्हणजे टाच टेकवायची आहे. या पद्धतीने तुम्ही आता द्विपाद उत्तान पादासन आणि एकपाद उत्तान पादासन केलेले आहे. ही दोन आसनं आज तुम्ही शिकलेले आहेत. ही दोन आसनं अगोदर शिकण्याचं कारण म्हणजे यानंतर तुम्हाला जे सर्वांगासन शिकायचं आहे, हलासन शिकायचं आहे त्याची पूर्व तयारी म्हणजे हे द्विपाद उत्तान पादासन, एकपाद उत्तान पादासन आहे.
आता याच्यानंतर तुम्हाला जे पुढचं आसन करायचं आहे ते बैठक स्थितीमधलं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं बाळ जन्माला आल्यानंतर पहिली त्याची स्थिती झोपण्याची असते, नंतर तो उठून बसायला लागतो. तसं आता आपल्याला उठून बसून करण्याचं स्थिती करायचंय. तर याच्यामध्ये आता आपल्याला दोन्ही हातांना म्हणजे दोन्ही हातांचा आधार घेत तुम्हाला काय करायचं, पहिले डोकं वरती उचलायचंय, मान वरती उचलायची, त्याच्यानंतर तुमचं दोन्ही कोपर टेकवत तुम्हाला या पद्धतीने काही प्रमाणात शरीर वरती उचलायचंय आणि हळूहळू कोपर वरती उचलून तुम्हाला बैठक स्थितीमध्ये यायचंय. या पद्धतीने तुम्ही बैठक स्थितीमध्ये आलेले आहात. आता आपल्याला करायचंय स्वस्तिकासन. तर स्वस्तिकासन करण्यासाठी तुम्हाला तू समोरच्या दिशेमध्ये पण आले डायरेक्शन मध्ये तरी चालू शकणार आहे. या पद्धतीने करायचंय. बैठक स्थितीमध्ये तुम्ही सगळे बैठक स्थितीमध्ये आहेत. या पद्धतीने तुम्ही आता बैठक स्थितीमध्ये पहिले आल्यानंतर तुम्हाला स्वस्तिकासन करताना स्वस्तिक नाव ऐकलं असेल, स्वस्तिक बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी. स्वस्तिक कोणी बघितलं नाही असं काही जास्त होऊ शकत नाही. तर त्याच्यात प्रमाणे हा आकार वाटतो, त्याच्यामुळे याला स्वस्तिकासन नाव आहे. आणि स्वस्तिकासन हे ध्यानात्मक आसन आहे. ते ध्यानात्मक आसन केल्यामुळे तुम्हाला त्याच्यात जर समजा प्राणायाम करायचे आहेत, बंद बांधायचे, जसं जालंधर बंद आहेत, उद्यान बंद आहेत, मूलबंद आहेत, हे बंद बांधत असताना हे आसनाचा उपयोग होतो. प्रार्थना म्हणताना, ओंकार म्हणताना या ध्यानात्मक आसनाचा उपयोग होतो. सगळ्यात सुरुवातीचं आसन म्हणजे आपण स्वस्तिकासन करणार आहोत. आता स्वस्तिकासन करताना तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांचं अंतर घेतल्यानंतर डावा पाय जो आहे तो डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून तुम्हाला उजव्या पायाच्या मांडीला त्याचा तळवा लावायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तळवा लावलेला आहे. तळवा लावल्यानंतर तुमचा उजवा पाय जो आहे तो उजवा पाय उचलून तुम्हाला जी डाव्या पायाची पोटरी आणि मांडी यांच्या मध्ये तो बरोबर फिक्स मध्ये बसवायचा, म्हणजे असा ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला हाताची ध्यान मुद्रा करायची. या पद्धतीने तुम्ही ही स्थिती जी आहे ती इतकी योग्य स्थिती आहे की याच्यामध्ये तुमचा आपोआपच पाठीचा मणका वगैरे नॅचरल मार्गनुसार सरळ होतो. त्याच्यात तुम्हाला एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. आणि ज्या बसून करावयाच्या ज्या कृती आहेत, प्राणायाम आहेत, बंद बांधणं आहे, त्याचबरोबर प्रार्थना आहे, ओंकार आहे, याच्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही अलगट डोळे बंद केले तर बाहेरच्या विषयांशी तुमचा संबंध येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. याबरोबरच तुमच्या पायांच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते, जांघेतल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते, संधिबंध वगैरे त्यांची कार्यक्षमता वाढते. हे आसन जे आहे ते दोन्ही बाजूंनी करायचं असतं. त्याच्यामुळे आपण आता ही आसन स्थिती सोडणार आहोत. प्रथमतः तुमचा उजवा पाय जो आहे तो पाय सरळ करायचा आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा प्रथमतः सोडायची, दोन्ही हात शरीराजवळ घ्यायचे, नंतर उजवा पाय सरळ, नंतर डावा पाय हळूहळू सरळ करून घ्यायचा. आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो उजवा पाय आपल्याला घेऊन आपल्याला पहिले स्वस्तिकासन करायचं. दोन्ही पायांमध्ये पुन्हा अंतर घ्यायचं आहे. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरून तुम्हाला काय करायचं आहे, डाव्या पायाच्या मांडीला लावायचा आहे. या पद्धतीने आता त्याच्यानंतर तुम्हाला जो डावा पाय आहे तो डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पोटरी आणि मांडी यांच्यामध्ये तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ध्यान मुद्रा करायची. या पद्धतीने ध्यान मुद्रा करून तुम्ही एकाग्रता साधू शकता आणि खूप छान असं हे आसन आहे. जास्तीत जास्त वेळपर्यंत तुम्ही बसू शकता. सराव केल्यानंतर याचा कालावधी अजून जास्त वाढतो. या पद्धतीने आज आपण बैठक स्थितीमधलं स्वस्तिकासन शिकलेलो आहोत. आता आपल्याला स्वस्तिकासन सोडायचं आहे. स्वस्तिकासन सोडण्यासाठी प्रथमतः जी हातांची ध्यान मुद्रा केलेली आहे ती सोडून तुम्हाला दोन्ही हात शरीराजवळ आणायचे आहेत. प्रथमतः डावा पाय सरळ करायचा आहे, नंतर तुम्हाला उजवा पाय सरळ करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने आणि दोन्ही पाय तुम्हाला एकमेकांच्या जवळ घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही आता स्वस्तिकासन हे आसन केलेलं आहे. आता आपल्याला बैठक स्थितीमधनच एकाग्रता साध्य करणारं ध्यानात्मक असं आसन म्हणजे पद्मासन, म्हणजे स्वस्तिकासनचीच पुढची स्थिती ती पद्मासन. ते पद्मासन आपण करणार आहोत. सगळ्यांना लगेच पद्मासन जमेल असं नाहीये. ज्यांना जमत नाही त्यांनी मग त्याच्यामध्ये आपण ते योगासन पूर्व हालचालींमध्ये पूर्ण तिथली
अर्धतिथली जे प्रकार केलेले होते तसं स्वस्तिकासनचा सराव केला की तुम्ही पद्मासन करू शकता. मग आता पद्मासन करत असताना प्रथमतः तुमचा डावा पाय उचलून डाव्या पायाचं जे पाऊल आहे ते कुठे ठेवायचंय तुम्हाला उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचंय. जागेमध्ये बरोबर ते बसवायचंय म्हणजे त्याचा जो तळवा आहे तो तुमच्या शरीराला म्हणजे तुमच्याकडे इकडे जे तुमचं स्वादुपिंड वगैरे आहे त्या पद्धतीने पोटाला लागलेलं असतं. या पद्धतीने ठेवायचं. नंतर उजवा पाय जो आहे उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून तुम्हाला उजवा पाय तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे पोटाला लागून. कमरेचा आणि पोटाचा भाग येतो तिथे लागून ठेवायचा. त्याच्यानंतर हातांची ध्यान मुद्रा करायची. हे पद्मासन आहे. हे पद्मासन हे नाव याच्यासाठी आहे पद्म म्हणजे कमळ. कमळाच्या आकाराप्रमाणे हे तुमच्या पायाची जी स्थिती आहे तो आकार दिसतो म्हणून याला पद्मासन हे नाव दिलेलं आहे. आणि हे ध्यान उत्तम असं ध्यानात्मक आसन आहे. याच्यामध्ये तुमचा पाठीचा कणा मान हे सर्व असं या नॅचरल बॅकनुसार सरळ राहतं. त्याच्यामुळे कोणाला खूप निर्माण होणं वगैरे त्या गोष्टी होत नाही. त्याचबरोबर तुम्ही जे मांडी घालून पद्मासनामध्ये जे बसलेले आहात त्याच्यामध्ये तुमची जी टाच आहे ती टाच पोटाच्या बाजूला लागते. तिथे तुमचे जे पचनक्रियेचे अवयव आहेत तिथे अंतःस्रावी ग्रंथींचं स्टिम्युलेशन व्हायला त्याच्यामुळे त्या दाबामुळे प्रेशरमुळे मदत होते. त्याचबरोबर तुमच्या मांडीमध्ये असलेल्या जे ताण आहेत किंवा अतिरिक्त चरबी आहे ती कमी होते. त्याचबरोबर पोटऱ्यांमध्ये ज्या नीला आहेत की त्यांचं वहन व्यवस्थित झालं नाही त्यांचं कार्य सुधारतं. म्हणजे पोटऱ्यांमध्ये असलेल्या मलाचा निचरा याच्यामुळे होतो. त्याच्यामुळे पायांचं आरोग्य चांगलं राहतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. एकाग्रता साधता आल्यामुळे तुम्हाला एक मानसिक शांती समाधान या पद्मासनामध्ये प्राप्त होत असतं. आणि याचबरोबर तुम्ही जे प्राणायाम करणार आहात बंद बांधणार आहात त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं समजा मेडिटेशन करणार आहात त्याच्यासाठी हे जे पद्मासन आहे हे अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. आणि याच्यात खरोखरच एकाग्रता चांगली साधली जाते. त्याच्यामुळे पुन्हा त्याचबरोबर आपले जे चक्र आहेत म्हणजे पुढच्या ज्या योगाभ्यासामध्ये चक्रांचा अभ्यास करताना सुद्धा तुम्ही जर पद्मासनामध्ये बसला तर ह्या ध्यानात्मक आसनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला तो अभ्यास जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. आता आपल्याला ही आसन स्थिती सोडायची आहे. ही आसन स्थिती सोडत असताना याच्यामध्ये एक गोष्ट मात्र पहिले मी सांगू इच्छिते की ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं नाही. पण ज्यांना म्हणजे पुढे गुडघ्यांचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही हे आसन पद्मासन करायचं आहे. याच्यामुळे गुडघ्यांच्या तिथे जे स्नायू आहेत ते स्नायूंना सुद्धा दाब निर्माण होतो आणि याच्यामुळे त्याचंही आरोग्य सुधारतं. पण गुडघे दुखत असताना मात्र कोणीतरी तज्ञांच्या सल्ल्याने हे आसन तुम्हाला करायचं आहे आणि त्यांची पण सुदृढता याच्यामुळे वाढत असते. यानंतर आता आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. आसन स्थिती सोडत असताना प्रथमतः तुमची जी ध्यान मुद्रा केलेली आहे तर तुमचे दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ आणायचे. याच्यानंतर तुमचा जो उजवा पाय आहे तो उजवा पाय सरळ करायचा आहे हळूहळू. कुठेही स्ट्रोक अपेक्षित नाहीये. याच्यानंतर तुमचा जो डावा पाय आहे तो डावा पाय हळूहळू सरळ घ्यायचा आहे. हळूहळू तुम्ही हे आसन काही 30 सेकंदांपर्यंत करून नंतर याचा कालावधी तुमच्या क्षमतेनुसार प्रॅक्टिसनुसार वाढवू शकतात. आता आपल्याला जे आसन करायचं आहे मी तुम्हाला लहान बाळाचं उदाहरण दिलं होतं. बसायला लागतं आणि नंतर मग ते काय करायला लागतं पालथं पडायला लागतं. मग आज आपण जे आसन घेणार आहोत पालथं पडणं म्हणजे त्याला मी तुम्हाला एक कृती त्याला नाव सांगितलेलं होतं विपरीत शयन स्थिती. तर हे विपरीत शयन स्थिती आपण या ठिकाणी करणार आहोत. तर विपरीत शयन स्थिती करत असताना बैठक स्थितीमधून विपरीत शयन स्थितीमध्ये कसं जायचं हे आपण स्थिती बदल मध्ये शिकलेलो होतो. त्याच पद्धतीने आता आपल्याला प्रथमतः डावा पाय शरीराजवळ घ्यायचा आहे. नंतर उजवा पाय आपल्या जवळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही पायांच्या चवड्यांवर यायचं आहे. दोन्ही हात जे आहेत ते पुढच्या बाजूला ठेवायचे. पुढच्या बाजूला हात ठेवल्यानंतर त्याचा आधार घेत तुम्हाला डावा पाय मागच्या बाजूला घेऊन जायचा आहे. नंतर तुम्हाला उजवा पाय डाव्या पायाजवळ घेऊन जायचा आहे. म्हणजे ही शरीराची ताठ तिरकी अवस्था तुम्ही केलेली आहे. याच्यानंतर तुम्हाला प्रथमतः गुडघे छाती कपाळ टेकून अष्टांग स्थितीमध्ये यायचंय आणि आता याच्यानंतर तुम्हाला शयन स्थितीमध्ये यायचंय. या पद्धतीने तुम्ही आता शयन स्थितीमध्ये आलेले.
ही विपरीत शयन स्थितीमध्ये तुम्ही आलेले आहात. या विपरीत शयन स्थितीमध्ये आज आपण शिकणार आहोत ते आहे तुमचं डोळं ज्या पद्धतीने त्यांची कृती असते तसं शलभासन. एक पाच शलभासन शिकणार आहोत. नंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण द्विपाद शलभासन शिकणार आहोत. याच्यामुळे काय होतं तुमच्या ओटीपोटाच्या स्नायूंवर पोटावरती दाब निर्माण झालेला आहे आणि तुम्ही छाती आणि पोटावरती झोपलेले आहात. याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आसन घ्याल त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर ताण येणार आहे. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं नाही. ज्या पद्धतीने एकपाद उत्तान पादासन, द्विपाद उत्तान पादासन या आसनांमध्ये हर्निया असणाऱ्यांनी आसन करायचं नाही, स्पॉन्डिलायटिस असणाऱ्यांनी करायचे नाही. तसं या ठिकाणी हर्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करायचं नाहीये. पोटाचं नुकतंच ऑपरेशन झालेलं असेल त्यांनी हे आसन करायचं नाहीये. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात जे आहे ते तुमचे जमिनीलाच म्हणजे जमिनीलाच लागलेले आहेत. हातांचे तळवे ते तसेच ठेवायचे, कारण की पाय उचलताना तुम्हाला त्या प्रेशरचा उपयोग होणार आहे. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हनुवटी तुमची टेकलेली आहे. डावा पाय जो आहे तो डावा पाय कमरेतून वरती उचलायचा आहे. हा वरती उचलत असताना तुम्हाला गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा नाहीये. इथे सुद्धा तुम्हाला दिसायला सोपं असणारं आसन जरी असलं तरी याच्यामुळे खूप ताण निर्माण होत असतो. यानंतर श्वास सोडून तुम्हाला परत पाय हळूहळू खाली टेकवायचा आहे. तर याच्यामध्ये हे आसन मला असं वाटतं की तुम्हाला आडव्या डायरेक्शन मध्ये पण दाखवावं. तर माझ्यामध्ये फाल्गुनी या बाजूला आली तर मग आपल्याला ते दाखवता येईल. आता तुम्ही शयन स्थितीमध्ये आहात. शयन स्थितीमध्ये तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये यायचंय. याची विपरीत शयन स्थिती. आणि आता याच्यामध्ये काय करता येईल, म्हणजे तुम्हाला जे बाजूचं डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये मी काही सूचना देणार आहे. त्या सूचना अशा आहेत की याच्यामध्ये तुमची वृत्ती ही एका दुसऱ्या बाजूला झुकण्याची होते किंवा हाताचा आधार तुम्ही इकडे देऊन टाकतात पायाला. तर तसं करायचं नाहीये. तो त्या पद्धतीनेच उचलायचा आहे. जितका उचलला जाईल तितकाच उचला. जास्त उचलला नाही तरी चालेल, पण गुडघ्यात फोल्ड करून उचलू नका. शयन स्थितीमधून आता तुम्हाला उजव्या पायाने ही कृती करायची. उजव्या पायाने करत असताना तुम्हाला श्वास घेत हळूहळू तुमचा उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि या पद्धतीने तुमची कृती आहे. बरोबर आहे. आणि तुमच्या पोटावर खूप छान ताण येतोय. पायांचं आरोग्य याच्यामुळे सुधारतंय आणि महिलांसाठी हे आसन म्हणजे एक वरदान आहे. यानंतर आसन स्थिती सोडायची. आसन स्थिती सोडत असताना धक्कन पाय आपटण्याची वृत्ती होते, स्ट्रोक निर्माण होतो. तसं करायचं नाहीये. तर हे आपल्याला हळूहळू करायचंय. परत एकदा डाव्या पायाचं आणि उजव्या पायाचं आपण करणार आहे, कारण काही सेकंदांसाठीच आपण ती स्थिती घेऊ शकतो. परत एकदा डावा पाय हळूहळू तुम्हाला उचलायचा आहे कमरेपासून वरती. याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जास्त पद्धतीने उचलून असे झुकले जातात. तसं झुकायचं नाहीये. या पद्धतीनेच करायचंय. आणि दुसरी गोष्ट नाही तर हाताने आधार देऊन तुम्ही पाय वरती उचलता, तसं करायचं नाहीये. खूप छान पद्धतीने व्यायाम याच्यामध्ये होत असतो. श्वास सोडत हळूहळू तुमचा पाय जो आहे तो तुमच्या उजव्या पायाजवळ ठेवायचा. आता उजव्या बाजूने करायचं. उजवा पाय हळूहळू श्वास घेत वरती उचलायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही कृती केलेली आहे. खूप छान पद्धतीने हे आसन केलेलं आहे. याच्यानंतर आपण द्विपाद शलभासन पण करू शकतो, म्हणजे पूर्ण शलभासन म्हणता येईल त्याला. तर या आता श्वास सोडत हळूहळू आपल्याला पाय खाली ठेवायचा. पाठीच्या मणक्यांना इतका छान पद्धतीने रिलॅक्सेशन व्यायाम मिळत असतो. स्लीप डिस्कचा ज्यांना त्रास असेल ते पण याच्यामुळे कमी होतात. पाठीचं मणक्याचं आरोग्य सुधारतं. तुम्ही आता स्वस्थ स्थितीमध्ये जायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि तुम्ही मान एका बाजूला टाकून, मी तुम्हाला योगासन पूर्व हालचाली शिकवत असताना मकरासन शिकवलं होतं. त्या पद्धतीने यांनी आता मकरासन केलेलं आहे. मकरासन करत असताना तुम्हाला काय करायचं, मकरासन हे नावाप्रमाणे मगर जी असते ती मगर जेव्हा विश्रांती करायला बाजूला येते पाण्यापासून, म्हणजे पाण्याच्या काठावरती येते, तर ती ज्या पद्धतीने पोहते ती अवस्था आहे. त्याच्यामुळे याचं नाव मकरासन आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या बाजूला, दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हात तुमच्या डोक्याच्या वरच्या बाजूला आणि मान एका बाजूला कललेली, असं पूर्ण विश्रांती घ्यायची. जे तुमच्या श्वासाचे ठोके आहेत ते तुम्हाला स्पष्ट जाणवत आहे. पोटांमधून पण ठोके जाणवत आहे, त्याचा अनुभव घ्या. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. आताच तुम्ही द्विपाद उत्तान पादासन केलेलं आहे.
एकपाद उत्तान पादासन केलेलं आहे, स्वस्तिकासन केलेलं आहे, पद्मासन केलेलं आहे. त्याचबरोबर विपरीत शयन स्थितीमध्ये आता तुम्ही या ठिकाणी शल्भासन केलेलं आहे, म्हणजे अर्ध शल्भासन केलेलं आहे. तर याच्यामुळे तुमच्या शरीरावर जो ताण आलेला आहे, स्नायूंवर जो ताण आलेला आहे, तो ताण आता आपल्याला प्रत्येक अवयवापर्यंत मनाने जाऊन तो शिथिल करायचा आहे आणि तो ताण कमी करायचा आहे. श्वासाची गती सुद्धा आता तुमची कमी झालेली आहे. तुम्ही अत्यंत विश्रांतीकारक स्थितीमध्ये फ्रेश झालेले आहात. आता आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाळाचं ज्या पद्धतीने जन्म झाल्यानंतर बाळ पहिले शयन स्थितीमध्ये असतं, नंतर बैठक स्थितीमध्ये येतं, नंतर पालथं पडायला लागतं आणि नंतर मग ते हळूहळू उभं राहून चालायला लागतं. तर जी उभं राहण्याची स्थिती आहे ती दंड स्थिती, त्या दंड स्थितीमधलं एक आसन मी तुम्हाला आज इथे शिकवणार आहे. तर याच्यासाठी आता आपल्याला सावधान दोन्ही पायांमध्ये जे दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणायचे आहे, दोन्ही हात तुम्हाला शरीराजवळ आणायचे आहेत. आता याच्यानंतर हनुवटी टेकवायची आहेत. नंतर दोन्ही हातांचे पंजे आहेत ते तुमच्या शोल्डर जवळ छाती जवळ ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. अष्टांग स्थितीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ताठ तिरक्या अवस्थेमध्ये यायचंय, जी सूर्य नमस्काराची 4ची स्थिती, त्या स्थितीमध्ये यायचं. याच्यानंतर तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय घ्यायचा आहे. त्यानंतर उजवा पाय तुमच्या डाव्या पायाजवळ घ्यायचा आहे आणि तुम्ही या बैठक या ठिकाणी तुमच्या चवड्यांवर बसलेले आहात. यानंतर आता तुम्हाला बैठक स्थितीमध्ये जायचं आहे. बैठक स्थितीमध्ये जाण्याची गरज नाही. आता आपण डायरेक्ट दंड स्थितीमधून आसन करणार आहोत. तर दंड स्थितीमध्ये आपण आज जे करणार आहोत त्याच्यासाठी आपण दंड स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हातांचा आधार घेत गुडघे सरळ करत दंड स्थितीमध्ये यायचं. आता आपण करणार आहोत वृक्षासन. वृक्ष नावाप्रमाणे वृक्षासन केलं जातं. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला दंड स्थितीमधलं वृक्षासन शिकवण्याचं कारण म्हणजे तसं बघितलं तर तुम्ही ताडासन शिकलेले आहेत, तिर्यक ताडासन पण शिकलेले आहेत. आज तुम्ही इथे वृक्षासन करत असताना समोरच्या याच्यामध्ये दाखवतात. तर मग करत असताना काय करायचं, तुम्ही दंड स्थितीमध्ये आहे, तुमचे दोन्ही अंगठे जुळलेले आहेत, तुमच्या टाचा जुळलेल्या आहेत, ही दंड स्थिती तुमची आहे. याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी तुमच्या खांद्याच्या रेषेत खांद्याचं अंतर येईल इतकं अंतर तुमच्या दोन्ही पायांमध्ये घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलेलं आहे. आता यानंतर बाजूने हात श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन म्हणजे शोल्डरच्या रेषेत पहिले आणायचे. हातांचे तळवे वरच्या दिशेला आहेत आणि आता दोन्ही हात श्वास घेतच डोक्याच्या वरच्या बाजूला न्यायचे. वरच्या बाजूला नेल्यानंतर तिथे तुम्हाला नमस्कार स्थिती करायची आहे. ती नमस्कार स्थिती तुमची वरती झालेली आहे. आता यानंतर तुम्हाला दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत त्या आता तुम्ही पहिले श्वास सोडायचा आहे. श्वास सोडल्यानंतर श्वास घेत तुम्हाला तुमच्या शरीराचा पूर्ण भार टाचांवरती चवड्यांवरती घ्यायचा आहे आणि टाचा तुम्हाला पूर्णपणे वरती उचलायचे आहे. या पद्धतीने पूर्ण वरच्या दिशेला टाचा खेचून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुमची खूप छान एकाग्रता वाढते. आता आपण जी आसनं केली, वेळी वाकड्या पद्धतीने आपल्या स्नायूंना अवयवांना ताण दिला, हे आसन म्हणूनच योगाभ्यासामध्ये सगळ्यात शेवटी करतात किंवा आपला योगाभ्यास झाल्यानंतर हे केलं जातं. परत याच्यानंतर आसन स्थिती सोडण्यासाठी तुम्हाला पहिले टाचा टेकवायचे आहेत. यानंतर श्वास सोडत तुम्ही हात तुम्हाला शरीराजवळ आणायचे. तर याच्यामध्ये तुमची उंची संवर्धनासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर योगाभ्यास पूर्ण झाल्यानंतर, कारण योगाभ्यासामध्ये वेगवेगळ्या स्थितीतील आसनं आपण करत असतो, वेगवेगळी आसनं करत असतो, त्याच्यात आपले स्नायू आडवे उभे तिरपे ताणले जातात. तर याच्यामध्ये एका परत सरळ रेषेत आपण हे स्नायू ताणून घेत असतो आणि त्याचबरोबर आपली उंची संवर्धनासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. आता आपण परत एकदा करून घेणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात बाजूने हाताचे तळवे वरती असं वरती घेऊन जायचे, डोक्याच्या वरच्या बाजूला घेऊन जायचे. डोक्याच्या वरती ते घेऊन गेल्यानंतर तुम्हाला श्वास सोडायचा आहे. आता परत श्वास घेत तुम्हाला दोन्ही टाचा वरती उचलायचे आहेत. खूप छान रिलॅक्स असं वाटत असतं याच्यामध्ये आणि या पद्धतीने तुम्ही वृक्षासारखाच आकार याच्यात दिसतो म्हणून आपण याला वृक्षासन म्हणतो. आणि यानंतर आता आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. आसन स्थिती सोडत असताना तुम्हाला प्रथमतः टाचा श्वास सोडत खाली टेकवायचा आहे.
आणि याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हात श्वास सोडतच तुमच्या शरीराजवळ आणायचे. या पद्धतीने आपण आता वृक्षासन केलेलं आहे. आपण आता आजचा योगाभ्यास या ठिकाणी थांबवत आहोत, पण मात्र त्याच्यापूर्वी आपल्याला ओंकार आणि प्रार्थना घ्यायची आहे. शेवटची जी प्रार्थना असते ती प्रार्थना आपण घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आज आपल्याला प्रथमतः बैठक स्थितीमध्ये यावं लागणार आहे. बैठक स्थितीमध्ये येत असताना प्रथमतः तुम्हाला श्वास घेत दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यायचे आहेत. नंतर श्वास सोडत तुम्हाला खाली चवड्यांवरती बसायचं आहे. दोन्ही हातांचा आधार घेत तुम्हाला डावा पाय समोर करायचा आहे. नंतर तुम्हाला उजवा पाय समोर करायचा आहे. आता तुम्ही बैठक स्थितीमध्ये आलेले आहात. आणि आता याच्यानंतर आपण तुम्हाला जी आज आताच मी तुम्हाला स्वस्तिकासन शिकवलं, पद्मासन शिकवलं, ते जर तुम्हाला आपली प्रार्थना आणि ओंकार होईपर्यंत होत असेल तर तुम्ही त्या स्थितीमध्ये राहा. नाहीतर तुम्ही तुमच्या साधी मांडी घालून बसले साध्या बैठक स्थितीमध्ये सुखासन म्हणता येईल त्याला, अशा सुखासनात बसले तरी चालेल. तर यानंतर आता आपल्याला तुम्ही बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमध्ये या सगळ्याचे आणि याच्यानंतर आपण आज एक प्रार्थना शिकणार आहोत. प्रार्थना बरोबर म्हणा किंवा आज तुम्ही फक्त ऐकून घ्या. आज तुम्ही ऐकून घ्या, नंतर उद्या तुम्ही माझ्या मागे पण म्हणू शकता. हे लक्षात घ्या, आपल्याला काही वेळेचं पण बंधन आहे. त्या वेळेच्या बंधनामध्ये आपण हे पूर्ण करणार आहोत. हाताची ध्यान मुद्रा आहे. हाताची ध्यान मुद्रा, श्वासाचा थोडासा अभ्यास मी तुम्हाला घेते. फक्त दीर्घ श्वासाचा एक मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, समगतीत समलयीन श्वास सोडायचा आहे. आपल्याला जितका वेळ श्वास घेण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा आपल्याला श्वास सोडण्यासाठी जास्त वेळ लागेल या पद्धतीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला परत श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. मी बोलते तितक्या वेळापर्यंत तुम्ही श्वसनाचा अभ्यास करू शकता. परत घ्या श्वास. श्वास घेतल्यानंतर आपलं श्वास पटल जे खाली जातं त्याचा अनुभव घ्या. परत श्वास सोडताना श्वास पटल हे वरती येतं त्याचा अनुभव घ्या. परत श्वास घ्या. मनाला स्थिर करायचं आहे. कोणताही प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण शवासन घेत असतो. उद्या मी तुम्हाला शवासन हे पण शिकवणार आहे. त्याच्यासोबत की शवासन कसं करायचं, त्याचा फिलिंग आपल्याला स्वतःला कसा घ्यायचा. तर आता आपली श्वासाची गती नॉर्मल स्थितीमध्ये आलेली आहे. तसं आपण प्रार्थना पण म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये तुमची नॉर्मल स्थितीमध्ये तुम्ही येत आहात. हाताची ध्यान मुद्रा केली तरी चालतं किंवा हाताची नमस्कार स्थिती केली तरी चालू शकणार आहे. डोळे अलगद बंद करायचे. श्वासाचा अभ्यास चालूच आहे. ओम सहनावतु. ओके, तुम्ही पण म्हणा. परत एकदा आपण करूया, म्हणजे तुम्ही म्हणणार आहात तर आपण करूया. ओम सहनावतु. सनो भुनक्तु. सवीर्यं कर्वावहै. तेजस्विनावधीतमस्तु. मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांति शांति शांति. आपण याच्यापूर्वी ओंकार करू शकतो किंवा याच्यानंतरही ओंकार करू शकतो की ज्याच्यामध्ये शांती, मनाला शांती आपण निर्माण करू शकतो. 3 ओंकार आपण घेणार आहोत.
श्वास घ्या पूर्ण. शांती शांती शांती. ओम शांति शांति शांति. स्वतःशी स्मितहास्य करा. आपण खूप चांगले आहोत याचा अनुभव घ्या. कारण आपण योगाभ्यास करतो. आपले विचार चांगले आहेत. आपले विचार चांगले आहेत कारण आपलं वर्तन चांगलं आहे. याचा स्वतःला अनुभव घ्या. दोन्ही तळहाताने एकमेकांवर दर्शन करा. तळहात डोळ्यांवर घ्या. आताच आपण जो योगाभ्यास केला होता त्या योगाभ्यासामधून आपल्याला जी ऊर्जा प्राप्त झालेली आहे ती आपल्या डोळ्यांच्या मार्फत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये येत आहेत याची जाणीव करून घ्या आणि प्रकाशाचा अनुभव घेत अलगद डोळे उघडायचे. धन्यवाद.